परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या विटंबनेच्या घटनेनंतर उसळलेल्या दंगलीत निरपराध सोमनाथ सूर्यवंशी या युवकाच्या मृत्यूस जबाबदार असणाऱ्या पोलीस अधिकारी आणि कर्मचारी यांच्यावर कारवाई करावी या मागणीसाठी कोल्हापुरात फुले शाहू आंबेडकर जनतेच्या वतीने ऐतिहासिक दसरा चौकातील शाहू महाराज यांच्या पुतळ्यासमोर धरणे आंदोलन करण्यात आले। विजय वाकोडे यांच्या नेतृत्वाखाली परभणी ते मुंबई लॉंग मार्च निघाला, त्याला पाठिंबा देण्यासाठी हे धरणे आंदोलन करण्यात आले। ते सरकार संविधान विरोधी व लोकशाही विरोधी असा आमचा समज होता, पण तो आता सत्यात उतरत आहे। या सरकारला संविधान आणि लोकशाही मान्य नाही आणि हे सरकार संविधान विरोधी आणि बहुजन समाजाला चिरडण्याचं काम करते, हे आता त्यांच्या कृतीवरून दिसून येत आहे। तर या सरकारला आमचं एवढंच म्हणणं आहे की या देशामध्ये बहुजन समाज जागा झालेला नाही, झोपलेला नाही आहे तो, परंतु जर अन्यायाचं प्रमाण जर वाढत गेलं तर बाबासाहेबांनी म्हटलं होतं की अन्याय करणाऱ्यापेक्षा अन्याय सहन करणारा गुन्हेगार आहे। त्या प्रवृत्तीनं ही या बहुजन समाज जागा होईल आणि ह्या जातीवादी आणि धर्मांध सरकारला गाडल्याशिवाय राहणार नाही। ती महासंघाचा मी संस्थापक जिल्हाध्यक्ष आहे। आज कोल्हापूर या ठिकाणी दसरा चौकातील शाहू महाराजांच्या पुतळ्याजवळ गेल्या 10 डिसेंबरला परभणी जिल्ह्यामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यासमोर ठेवलेल्या संविधानाची जी तोडफोड झाली आणि त्यानंतर जी दंगल उसळली, त्या दंगलीमध्ये शेकडो लोकांना अटक करण्यात आली आणि या अटक करणाऱ्यामध्ये सोमनाथ सूर्यवंशी या युवकाला सुद्धा अटक झाली होती। अटक झाल्यानंतर या युवकाला प्रचंड पोलिसांनी मारहाण केल्यामुळं त्याचा मृत्यू झाला। शासकीय अहवालसुद्धा पोलिसांच्या मारहाणीमुळंच त्याचा मृत्यू झाला असा असताना सरकार मात्र दिशाभूल करत आहे। हा अहवाल जो आहे हा बदलता येतो, बदलू शकतो अशा पद्धतीची स्टेटमेंट करून सरकारनं मात्र या निकालाच्या विरोधात खो घातलेला आहे। आम्ही सर्वप्रथम आरोपींना पाठीशी घालणाऱ्या सरकारचा जाहीर निषेध करतो। या सरकारनं डोळेझाकपणे कुठल्याही प्रकारची दिशाभूल न करता पारदर्शकपणे या गुन्ह्याचा तपास करावा आणि या हत्याऱ्या पोलिसांना तात्काळ निलंबित करावं अशी आमची शिवशाहू फुले आंबेडकर या जनतेच्या वतीनं मागणी आहे। आज परभणी ते मुंबई असा जो लाँग मार्च निघालेला आहे, आशिष वाकोडे यांच्या नेतृत्वामध्ये त्यांना पाठिंबा देण्यासाठी आम्ही आज या ठिकाणी आंदोलन केलं। या आंदोलनाला अनेक पक्षाचे नेते कार्यकर्ते उपस्थित होते। आम्ही सरकारला असं आवाहन करतो की या सोमनाथ सूर्यवंशीला न्याय दिला पाहिजे, त्याच्या कुटुंबाचं परिवाराचं पुनर्वसन झालं पाहिजे आणि त्याची हत्या ज्या पोलिसांनी केलेली आहे त्यांच्यावर तात्काळ कारवाई झाली पाहिजे। जर कारवाई नाही झाली तर कोल्हापूरसह संपूर्ण महाराष्ट्रभर हे आंदोलन निश्चितपणे पेटल्याशिवाय राहणार नाही आणि त्याची सर्व जबाबदारी ही शासनाची आहे। एवढंच या निमित्ताने बोलतो।